धमक्या देते। अशा वेळेला हे देशावरचं संकट आहे असं आम्ही मानतो आणि जसं पेहलगामवरच्या हल्ल्यानंतर आम्ही सगळे विरोधी पक्ष हे एकदिलाने एकजुटीने देशासाठी पंतप्रधानांच्या सोबत उभे राहिलो, तसं पंतप्रधानांनी देशातील सर्व पक्षांना एकत्र बोलून विश्वासात घेऊन देशासाठी आपण काय करू शकतो हे विचारण्याची आवश्यकता होती, नव्हे तशी आमची अपेक्षा होती। पण तसं न करता अमेरिका वगैरे नंतर देशाचं संकट नंतर बघू, पण आधी भाजपावरचं संकट आणि झालेली मतांची चोरी जी पकडली गेले ती कशी लपवता येईल ह्याचा हा आटापिटा चाललेला आहे, हे उघड उघड दिसते। म्हणून एकूणच मी सर्व जनतेला आवाहन करतो आहे की जे काय चाललंय हे तुम्हाला पटतंय का? कारण भ्रष्टाचारांबद्दल आम्ही जो काय आवाज उठवलाय, रान आता पेटवायचा आहे। महाराष्ट्रामध्ये तर मी सांगितलंच आहे की प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे आपण सगळे जाल तिथे या भ्रष्ट मंत्र्यांबद्दल चर्चा करा, लोकांना समजून सांगा। आणि त्याचबरोबरीने ही मतांची चोरी ही लोकसभेला आपण फटका खाल्ला, आता बिहारमध्ये म्हणजे मी जे तुम्हाला सांगत होतो की आता मतदारांनाच ते सांगते की तुमची ओळख पटवून द्या, तुमची ओळख पटवून द्या। मग तुम्ही काय ओळख पटवून देण्यासाठी नक्की प्रमाणपत्र काय देणार आहात? कारण आधार कार्ड सुद्धा आता प्रमाणपत्र म्हणून धरलं जाते ना जात, अजून त्याच्याबद्दल सुद्धा द्विधा आहे, नेमकं काय दाखवायचं? कारण अनेक जणांना जे ग्रामीण भागातले आहेत आणि काही जे शहरी भागात सुद्धा आहे त्यांच्याकडे जन्माचा दाखला हा आहेच असं नाही। मग हे शेवटी जे काय चाललेलं आहे, म्हणजे तुम्हाला जे काय वाटतं की ही मतं आपल्या विरोधात आहेत त्यांची सरळ छाटणी करायची आणि जसं राहुल गांधींनी दाखवून दिलं तसं मतांची चोरी करून आपली मतं वाढवायची, हा संपूर्ण जो